छोटीशी गोष्ट मित्रांनो, एका व्यक्तीने 2 झाड आणले होते. एक झाड थोडंसं घरापुढे लावलं आणि एक झाड थोडंसं शेतामध्ये लावलं. आता घरापुढं जे झाड होतं, त्या झाडाला तो रोज पाणी टाकायचा. परंतु जे झाड शेतामध्ये लावलं होतं, ते असंच शेतामध्ये जी पाणी असायचं त्यावरती अवलंबून किंवा पाऊस पडला की त्याच्यावर अवलंबून. पण त्याने कधी त्या झाडाला पाणी टाकलं नाही. पण जे घरापुढं झाड होतं त्याला तो नेहमी पाणी टाकायचा. एक महिनाभर तो बाहेर गावी गेला आणि बाहेर गावी गेल्यानंतर जे घरापुढे झाड होतं त्याला पाणी टाकायला कोणी राहिलं नाही आणि तो सांगून पण गेला नाही कोणाला. आणि तो जेव्हा महिन्यानंतर घरी आला तेव्हा बघतो तर काय, तर ते घरापुढचं जे झाड असतं ते वाळून पूर्ण जळून गेलं असतं. आणि मग तो शेतामध्ये पळत जातो की बघतो की ते झाड आहे का नाही. पण ते झाड तर मस्त हिरवगार झालेलं असतं, पण ते घरापुढचं झाड हे जळून गेलं असतं. ते झाड का जळून गेलं? कारण ते झाड फक्त आणि फक्त त्या शेतकऱ्यावर अवलंबून होतं. त्याने पाणी घातलं तेव्हाच ते हिरवं व्हायचं, त्याने पाणी घातलं नाही जळून गेलं. पण जे शेतामधलं झाड होतं ते स्वतःवरती डिपेंड होतं, ते स्वतः जगलं. आणि अशाच प्रकारे जीवनामध्ये अशाच प्रकारे जर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल, आपल्याला स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी केलं पाहिजे. आणि जर आपण इतरांवरती अवलंबून राहिलो तर जे घरापुढे झाड लावलं होतं तशी आपली परिस्थिती होऊ शकते. कधी कधी जीवनामध्ये असे प्रसंग येतात की जेव्हा स्वतःला स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात. स्वतःच्या ध्येयाकडे जाण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. शेतामधलं झाड जे होतं ते स्वतः त्याची मुळं स्वतः पाणी घ्यायचे जमिनीमधलं, त्याला सवय लागली आणि कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ते हिरवगार राहिलं. आणि जे घरापुढे झाड होतं ज्याला आयतं पाणी मिळायचं, आयतं खाद्य मिळायचं, त्याला काही दिवस पाणी खाद्य मिळालं नाही, शेवटी ते जळून गेलं. So same thing is that if you want to develop yourself, don't depend on others. नक्कीच आपण विकसित होऊ, आपले स्वप्न पूर्ण होतील त्या झाडाप्रमाणे, which is not depend on others.